नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोनसुद्धा येते आणि प्रत्यक्ष आपण बागासुद्धा बघत आहोत। आज आपण तिवसा तालुक्यामधील रघुनाथपूर या गावामध्ये बायस्कर यांच्या बागेमध्ये आहे। सध्या सांगायचं जर झाला, या बागेमध्ये जर आपण बघितलं पूर्णतः खोळव्याचे झाड आहे आणि फुल आंबियानं भरलेली संत्र्याची बाग आहे। आणि यावर्षी आंबियाची फसल खूप अल्प आहे, भरपूर वाटत होती, परंतु टेम्परेचरमुळं कमीत कमी 90% बागा यावर्षी मृगावर टाकलेल्या होत्या आणि त्यामुळं ह्या पद्धतीचे आपल्याला मोजके बगीचे आंबियाचे दिसून राहिले। आज या बागेत जर पाहिलं तर फुल एकसारखी बाग भरून आहे, परंतु या मोजरी एरियामध्ये, तिवसा एरियामध्ये पाणी मात्र भरपूर कमी आहे यावर्षी। कारण की पाऊस येऊन सुद्धा म्हणजे ज्या प्रमाणात पाहिजे होता तेवढ्या प्रमाणात या एरियामध्ये पाऊस नाही आणि त्याच्यामुळं झाड आपल्याला इथं सोकल्यासारखे झाडांमध्ये चिम कायम दिसत आहे। का सगळ्यात महत्त्वाचं ही जी परिस्थिती आहे ही पाण्यामुळे आहे। सगळ्यात महत्त्वाचं का इथं पाण्याचं प्रमाण हे यावर्षी खूप कमी आहे, येईल समोर, परंतु या बाकी एरियामध्ये बऱ्यापैकी चांगल्यापैकी पाऊस झाला, परंतु हा तिवसा एरिया खूप कमी प्रमाणात जिथं पाऊस कमी आहे। मी मोजरीचे सुद्धा आज बगीचे बघितले, परंतु बागेमध्ये सध्याच्या कंडिशनला मृगाच्या जर फुटा पाहिल्या तर काही भागामध्ये चांगल्या पद्धतीच्या आपल्याला फुटा दिसून आल्या आणि काही ठिकाणी काटावरच्या लाईना निघाल्या, आतमध्ये काहीच नाही, नवतीचं प्रमाण जास्त, ही परिस्थिती दिसत आहे। परंतु काही बागांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं का फूट मात्र चांगली आहे, आंबियाची फूट चांगली आहे आणि त्यावर मृगही चांगला निघून राहिला, ही परिस्थिती दिसतं। काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी खालचं पाणी दिलेलं होतं, नंतर वरचा पाऊस आला, तिथं मात्र नवतीचं प्रमाण जास्त दिसतं। का ह्या पद्धत याचा पूर्णतः अभ्यास जर करतो म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास बघायला मिळतं आणि ती कंडिशन दिसतं। दुसरा विषय महत्त्वाचा सांगायचा आहे की सार्वत्रिक बागांना नवती ही खूप काढलेली आहे। या बागेत नवतीचं प्रमाण खूप कमी आहे, कारण इथं अजूनही नवतीवर झाडांनी धाव घेतली नाही, कारण परिपूर्ण पाऊस झालेला नाही। का पाऊस झाल्यानंतर नवती निघाल्यानंतर कचऱ्यांचं प्रमाण यावर्षी खूप प्रमाणात दिसून येत आहे। बरेचसे शेतकरी ह्या विचारात पडले की कचऱ्यांसाठी नेमकं काय घ्यायचं, कोणी देलता मित्री थायमोथॉक्झन मारून बऱ्याचशा प्रकारचे इन्सेक्टिसाइड घेऊन सुद्धा कतरण बागेत कायम आहे। मी तुम्हाला अजून सांगतो काय, हे जे कतरण हे नॅचरल कतरण आहे, हे नॅचरल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला कतरण दिसणारच आहे, म्हणून याला योग्य त्या प्रमाणात बळी न पडता, याला त्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात विचारात न घेता आपलं समोरचं नियोजन कसं करता येईल याच्यावर भर द्या। काही ठिकाणी मृगाचे कळ्या झाल्या आणि कळी गळ होत आहे, हा प्रकार दिसून आलेला आहे। मात्र मला सर्वांना सांगायचं आहे का ज्या ठिकाणी फुटीचं प्रमाण भरपूर आहे, अथोनात फूट झाली, तिथंच कळी गळाचं प्रमाण दिसत आहे। जिथं साधारण फूट आहे तिथं मात्र कळी गळाचं प्रमाण नसल्या प्रमाणात आपल्याला दिसून आलं, एकदम नाहीसं प्रमाणात दिसून आलं। जिथं फूट भरपूर आहे तिथंच हा कळी गळण्याचा प्रकार जास्त प्रमाणात दिसून आला। आपण सांगितलं त्या पद्धतीनं तिथं तुम्ही न्यूट्रिशन वापरू शकता, जेणेकरून तोही प्रकार तुमचा तिथं पूर्णतः रिकवर होऊ शकते। परंतु मी तुम्हाला सांगतो का अशा पद्धतीचं नियोजन ठेवा, जेणेकरून आज सगळ्यात महत्त्वाचं एकाइकडे जर आपण बघितलं, शेतकरी पूर्णतः त्रस्त आहे, संत्र्याचं नावसुद्धा ऐकायला तयार नाही, ही परिस्थिती निर्माण झाली। काही भागांमध्ये संत्रा पूर्णतः उद्ध्वस्त झाला। एकीकडे जर आपण बघितलं तर या पद्धतीची आपल्याला परिस्थिती दिसून येत आहे। का सगळ्यात महत्त्वाचं मला तरी असं वाटतं की आज जरी संत्र्याचे दिवस नाही, ज्या संत्र्यानं आपल्याला सामोरे नेलं, एक दिवस खरोखर त्याचे दिवस येतील, परंतु तो दिवस कोणता राहील हे काहीच सांगू शकत नाही। आज 100त 5 शेतकरी पैसे करत आहे, 95% शेतकरी हा फेल जात आहे, परंतु त्यामागचं बरेचसे कारण आहे, बरेचसे उपाययोजना शेतकरी करून शकला, बरेचसे प्रयोगसुद्धा केले, तरी मात्र रिझल्ट मात्र तेच आहे। परंतु जो शेतकरी एकदम कमी खर्च करतो, एकदम कमी खर्चामध्ये नियोजन करतं, तिथं मात्र जर आपण बघितलं तर या पद्धतीची आपल्याला परिस्थिती दिसून येत आहे। आज हे झाडांचा विचार केला, खोळव्याचे झाड आहे, मोठे झाड आहे,
आज याच्यावर जर फसल पाहिली तर विचारात पडण्याजोगती फसल आहे का या पद्धतीची बागेमध्ये आपल्याला फसल दिसतं. संत्र्याची कंडिशन सुद्धा चांगली आहे, पूर्ण लदान्न झाडं पूर्णतः भरलेले आहे. ही परिस्थिती आपल्याला दिसत आहे का. महत्त्वाचा विषय का सगळ्यात महत्त्वाचं का कमी खर्चामध्ये कसं करता येईल, कमी वेळेत नियोजन चांगलं कसं करता येईल याच्यावर भर द्या. कारण हे अति खर्चिक पीक नाही, हे कमी वेळेत कमी खर्चामध्ये व्यवस्थापन होतं. फक्त त्या पद्धतीनं भर द्या, त्या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपल्या डोळ्यांसमोर आपण बघू शकतो का काही भागा आज मी मोजरीमध्ये बघितल्या का तिथं मात्र आंबियाची फसल आहे, मृगाची फूट चांगली चालू आहे. ही परिस्थिती दिसून आली का. आणि बाग ही कुठलीच सुटली नाही, कुठल्या बागेत कतरण नाही. म्हणून सार्वत्रिक बागा फिरलो, सार्वत्रिक बागेमध्ये मात्र कतरण आहेच. हा महत्त्वाचा विषय आहे का. त्याच्यावर त्या पद्धतीनं बारकाईनं लक्ष ठेवा आणि त्या पद्धतीनं व्यवस्थापन करा आणि खरोखर एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला तिथं रिझल्ट दिसून मिळतील. धन्यवाद.